नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक, युनिट नंबर फर्स्ट, नंबर सिस्टीम आणि लेक्चर नंबर 10. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत बायनरी अरिथमॅटिक, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍडिशन बघणार आहोत, कसे ऍडिशन कशा करतात. तर हेडिंग टाका सर्वांनी, बायनरी अरिथमॅटिक. आणि त्याच्यात एकच हेडिंग ऍडिशन. पहिला कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत ऍडिशन. तर याचे रूल आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर रूल बघा, रूल इम्पॉर्टंट आहे. ऍडिशन करण्याचे रूल, 0 + 0 हा 0च होते, लक्षात ठेवता. 0 + 0 किती होते? 0. त्याच्यानंतर 0 + 1 जर घेतला आपण तर काय होणार? 1च होणार. 1 + 0 केला तरी 1च होणार. पण 1 + 1 जर आला, 1 + 1, तर इथं 2 होणार नाही, लक्षात ठेवता. याच्यामध्ये बाकी 0, इथं बाकी 0च घ्यायला लागते, 0 0 0. तर लक्षात ठेवा, 1 + 1 2, पण 2 ला ऐकून कसं करावं लागते? याला असं लिहावं लागेल, इथं एकाने 0 लिहावं लागेल, 1 + 1 0, आणि कॅरी इथं लिहावं लागेल 1, कॅरी 1. 1 + 1 0, आणि याची कॅरी किती आहे? 1. तर हे लक्षात ठेवता. त्याच्यानंतर एक नोट लक्षात ठेवा, ऍडिशन जशी आहे तशीच करायची आहे. ऍडिशन जशी आहे तशीच करायची, म्हणजे जसं आपण ऍडिशन करतो तशीच करा. फक्त 2 आला फक्त 2 आला तर त्याचा बायनरी मध्ये कन्वर्ट करा. त्याचं बायनरी मध्ये कन्वर्ट करा. आणि 2चा बायनरी नंबर काय आहे? 2चा बायनरी नंबर आहे 10, म्हणजे 1 0. तुम्ही म्हणाल सर कसं? हा बायनरी नंबर आहे. आता 2चा बायनरी कसा? आता 2 आहे. आता आपला फॉर्म्युला काय म्हणते बघा, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. 2 आहे तर 2च्या खाली आपण इथं लिहितो 1, आणि इकडे लिहितो 0, आणि इकडे 0 0. इकडे नंबर आपण घेत नसतो 0 0 वाले. तर याचा बायनरी कोड किती आहे? 1 0. बायनरी कोड किती आहे? 1 0. तर पहिला घ्यायचा 0, आणि कॅरी किती येईल? 1. तर लक्षात ठेवा, फक्त एकच गोष्ट याच्यात लक्षात ठेवायची, ऍडिशन करताना जशी आहे तशीच करायची. फक्त 2 नंबर आला त्याचा बायनरी नंबर किती येते? 1 0 येते. त्यातला 0 1 लिहित लिहायचं, आणि कॅरी किती आहे? 1 घ्यायची. कॅरी 1 किती घ्यायची? कॅरी घ्यायची. बस, बाकी काहीच नाही. बाकी सर्व प्रॉब्लेम काय? इझी सर. तुम्हाला हे लक्षात आलं असेल. बघा, 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1, आणि 1 + 1 2. पण 2चा बायनरी कोड किती आहे? लक्षात ठेवा, तुमच्या दिमागात बसून ठेवा. 2चा बायनरी कोड आहे 10, म्हणजे 1 0. 10 नका म्हणून राहिले, 1 0 म्हणा.
मग घेतला 0 आणि कॅरी घेतली 1. कॅरी किती घेतली 1. तर आता घेऊ प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. वन झिरो 1010 this is the binary number plus 110 1100 आणि याची आपल्याला करायची आता ऍडिशन. याची काय करायची ऍडिशन. तर ऍडिशन जसं आहे आपण तसंच करायचं, फक्त जिथं 2 येईल त्याचा बायनरी कोड 10 घ्यायचा. ओके. तर कसं सोडवायचं बघा, अत्यंत सिंपल आहे. पहिले हा नंबर लिहून घेऊ. 10101010. नंतर हा नंबर लिहू त्याच्या खाली 1100 1100. आणि आता करायची आपल्याला ऍडिशन. आता 0 + 0 किती होते सांगा बरं. 0 + 0 0 होते. हे तुम्हाला येतेच ऍडिशन. 1 + 0 किती होते. 1 + 0 1 होते. 0 + 1 किती होते 1. पण इथे किती आलं 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड किती आहे 10. मग पहिले घेतला 0 आणि हाती आला 1. 1 + 1 किती झाला 2. 2 चा बायनरी कोड 10. इथे घेतला 0 हाती आला 1. 0 + 0 0. 0 + 1 1. 1 + 0 0. 0 + 1 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10. दिस इज द फायनल आन्सर. एक मिनिट. 0 + 1 0 + 1 किती होते 1 होते. इथं 0 लिहिलं वाटते मी. एक वेळ डबलच बघून घ्या. एक वेळ डबल बघा. डबल सांगतो तुम्हाला बघा. 0 + 0 0. 1 + 1 नाही 1 + 0 1. 0 + 1 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10. पण 0 घेतला हाती आला 1. 0 + 0 + 1 1. 1 + 0 1. 0 + 1 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10. दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. जर कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचार. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, एनी डाऊट. जशी ऍडिशन आहे तशीच ऍडिशन केली आपण. तशी आपल्याला ऍडिशन करायची तशीच, फक्त जिथं 2 बनला त्याच्या जागी त्याचा बायनरी कोड आहे 10. 2 चा बायनरी कोड 10 आहे. 2 चा बायनरी कोड 10 आहे. हे लक्षात. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपला कम्प्लीट झाला. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे 1110. दिस इज द बायनरी कोड 1100. याची करायची आपल्याला ऍडिशन. तर कशी करतात पहिली इथे लिहू आपण 1110 1100. सांगा 0 + 0 किती होते 0. 1 + 0 किती होते 1. 1 + 1 किती होते 2. 2 चा बायनरी कोड 10. मग 0 घेतला हाती आला 1. 1 + 1 + 1 किती आला 3. 3 चा बायनरी कोड 3 चा बायनरी कोड आहे 11. आता हा कसा काढला बघा. 1 चा डबल 2. 2 चा डबल 3. 3 चा डबल नाही 1 चा डबल 2. 2 चा डबल 4. 4 चा डबल 8.
तर याचं जर समजा बघितलं बायनरी कोड जर काढायचा आपल्याला थ्रीचा जर बायनरी कोड काढायचा आहे तर इथं काही 2 आणि इथं 1च्या जागी 1, हे तर 0 येतील. 2 + 1 3 येते ना, तर 11 येते. 3चा बायनरी कोड किती येते? 11. तर इथे घेतला 11. प्रॉब्लेम इज सॉल्व. 2चा बायनरी कोड 10, 3चा बायनरी कोड 11. याच्यावरून काढून टाकायचा जो पण समजा तुम्हाला बायनरी कोड काढायचा आहे तो. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा अगेन बघा काय केलं. 0 + 0 0, 1 + 0 1, 1 + 1 2. 2चा बायनरी कोड आहे 10, इथे घेतला 0, हाती आला F. 1 + 1 + 1 3, 3चा बायनरी कोड आहे 11. प्रॉब्लेम इज सॉल्व. एकदम इझी प्रॉब्लेम सर. सोपी आहेत, खूप जास्त सोपी आहेत. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. 1110.110. This is the binary number plus 1100.0112. आता याची आपल्याला ऍडिशन करायची. तर ऍडिशन कशी करसाल? 1110.110 आणि इथं 1100.011 करायची ऍडिशन. तर सांगा 0 + 1 किती होते? 1. 1 + 1 किती होते? 2. 2चा बायनरी कोड 10, मग 0 घेतला, हाती आला 1. 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10, इथे घेतला 0, हाती आला 1. 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10, मग 0, हाती आला 1. 1 + 1 + 1 3, 3चा बायनरी कोड 11. हा इथं पॉइंट. प्रॉब्लेम इज सॉल्व. एकदम सिंपल आहे. कोणाला जर काही अडचण असेल तर विचारा. सर हा बोला. सर आपण जिथं प्लस घेतला ना तिथं आपण सबट्रॅक्शन पण घेऊ शकतो का? इथं त्यानं प्लस सांगितलं तर प्लस घेतला आपण, सबट्रॅक्शन मधलं सबट्रॅक्शन करावं लागेल. अच्छा हा आता आपण ऍडिशन शिकू राहिलो, एक 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 शिकू आरामशीर. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपण ऍडिशन शिकणार आहोत. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 3 कम्प्लीट झालेला आहे आपला. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे 111010. This is the binary 111010 plus 1010. This is the binary code. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचा? हे आणि हे सेम आलं का? नाही, पण आपल्याला तर पाहिजे सारखेच. तर काहीच नाही, जसं आहे तसंच बिलकुल. इथं 111010. इथे आहे 1010 आहे, इथून लिहायचा राईट पासून स्टार्ट करायचे 0101. आता एक डिजिट नाही आहे, तर इथं 0 द्यायचं. काय द्यायचं? 0 प्लस हा घेतला 1010. हे बघा 1010. ओके, त्याच्या समोर काही नव्हतं तर 0 घेतला आपण. सांगा 0 + 0 किती होते? 0. 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10, मग इथं आला 0, हाती आला 1. 0 + 0 0, 0 + 1 1, डबल 1 + 1 2, 2चा बायनरी कोड 10, मग इथे घेतला 0, हाती आला 1. 1 + 1 2 आणि 2चा बायनरी कोड
10. Problem is solve. 1 0 0 1 0 0. त्यानंतर घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5. 1 0 0 1 1 1 0. This is the binary number. Plus 1 0 1 1 0 1 0 1. This is the binary number. पहिले आता सर्वात आधी काय करसाल, हा पहिला नंबर लिहून घेऊ. 1 0 0 1 1 1 0 0. नंतर हा लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. 1 0 1 1 0 1 0 1. आता करायचे आपल्याला ऍडिशन. 0 + 1 1. 0 + 0 0. 1 + 1 2. 2 चा बायनरी नंबर 10. हाती आला 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी नंबर 10. हाती आला 1. 1 + 1 + 1 3. 3 चा बायनरी नंबर 11. इथं लिहिला 1. हाती आला 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10. हाती आला 1. 0 + 0 + 1 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10. याचा आन्सर आहे 1 0 1 0 1 0 0 0 1. दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. त्याच्यानंतर ऍडिशनचा एक अजून प्रॉब्लेम घेऊ. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन घेऊ. ऍडिशन झाल्यावर सबट्रॅक्शन. प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 आहे 110.001. दिस इज द बायनरी नंबर. प्लस बायनरीची ऍडिशन बायनरी सोबत करू आलो. 100.100. हा पण एक बायनरी नंबर. तर याची ऍडिशन कशी करतात, पहिले हा नंबर लिहून घेऊ. 110.001. इथं पण 100.100. ऍडिशन 1 + 0 1. 0 + 0 0. 0 + 1 1. 0 + 0 0. 0 + 1 1 आणि 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 1 0 1 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. याचा आन्सर आहे 1010.101. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजलं असेल. फक्त जिथं 2 येते त्याचा बायनरी कोड घ्यायचा 1 0. जिथं 3 येते त्याचा बायनरी कोड घ्यायचा 1 1. बस, त्याच्यापेक्षा तो जास्त येऊ शकत नाही. कारण आपण बायनरीची ऍडिशन बायनरी सोबतच करू ना, म्हणून सोपी आहे. आता सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन तर अत्यंत सोपीच आहे. हा पार्ट आपला कम्प्लीट झाला ऍडिशन वाला. आता घेऊया सबट्रॅक्शन.
सबस्ट्रॅक्शन. तर सबस्ट्रॅक्शन मध्ये रूल, याच्यात रूल आता 0 मायनस 0 किती होते 0. लक्षात ठेवता 0 मायनस 0 0 होते. तसंच 1 मायनस 0 केला तर इथे येणार 1, आणि इथं 1 मायनस 1 केला तरी येणार आहे इथं 0. इथपर्यंत तर कॉमन आहे. 0 मायनस 0 0, 1 मायनस 0 1, आणि 1 मायनस 1 0. पण जर 0 मायनस 1 आलं, आता इथं निगेटिव्ह मध्ये येऊ राहिलं, तर इथे येते 1. तर लक्षात ठेवता 0 मायनस 1 आलं तर किती येणार आहे 1. 2 मायनस 1 केलं तर जसं जसं आपण सबट्रॅक्शन करतो तसंच, फक्त याच्यात एक इथं चेंजेस आहे. 0 मायनस 1 केला तर 1 येते. किती येते 1. आता तुम्ही म्हणता सर कसा, इथे घेतला 0 मायनस 1. आता लक्ष द्या, आता इथं 0तून 1 जात नाही, तर इथे एकाने काय घ्यायला लागते आपल्याला, एक कॅरी घ्यायला लागते 10. एक 1 कॅरी घ्यायचा, तर 10तून 1 गेला म्हणजे 0तून 1 गेला किती राहिला 1, आणि याचा कॅरी आले वापस करून द्यायला लागते. तर 1 मायनस 1 0, 0 1 येते. किती होते 0 1. तर लक्ष द्या, फक्त तुम्हाला हे काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. प्रॉब्लेम मध्ये मी सांगतोच तुम्हाला अजून. तर रूल लक्षात ठेवता, 0 मायनस 0 0, 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0. तर 0 मायनस 1 म्हणजे 1 येते. आता आपण याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, 1 1 1 0, बायनरी नंबर आहे. इथं आहे 0 1 0 1, बायनरी नंबर. 1 1 1 0 मायनस 0 1 0 1, बायनरी. तर कसं येणार आहे 1 1 1 0 0 1 0 1. सिंपल आहे. आता काय करायचं आहे, 0 मधून 1 मायनस होते का सांगा बरं, होते काय नाही. तर हा जो 1 आहे, इकडला जो नंबर आहे 1, हा इथं कॅरी घ्यायला लागते. इथं काय घ्यायला लागते कॅरी. मग हा 1 जर इकडे घेतला, लक्षात ठेवा इथं आता सॉल्व्ह करताना हा 1 इथं घेऊन घ्यायचा कॅरी. मग इथं झाला 1 1 मायनस 1 किती होते 1 मायनस 1 होते 0. मग हा कॅरी घेतला तर इथं काय राहणार आहे, इथं काहीच नाही, कारण की हा 1 तर आपण इथं घेतला का नाही, तर इथं राहिलं 0. काय राहिलं 0, इथं 0 होऊन जाईल. 0 मायनस 0 किती होते 0. 1 मायनस 1 किती होते, बापरे सर्व 0 होतात काय. एक मिनिट लक्षात द्या, हा इथचा कॅरी गेला इथं 1, हा कॅरी इथं आला तर 1 मायनस 1. तर एक मिनिट लक्षात द्या, आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा हा 1 इथं कॅरी आला, तर हा काय आला, हा होते हा 1, आणि हा इथं 0 आहे ऑलरेडी. 1 0 होते 1 0 1 0 कोणत्या नंबरचा बायनरी नंबर आहे 2 चा. लक्षात ठेवा, थोडंसं पहा इथं थोडंसं तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. हा 1 आहे की आपण इथं घेतला, तर इथे किती कोणता नंबर तयार झाला आपला बायनरी 1 0 झाला. तर 1 0 याचा बायनरी आहे 2 चा, तर 2 मायनस 1 किती होते सांगा 1. 2 मायनस 1 किती होते 1. मग इथं तर नंबर आहे की नाही आपण इकडे दिला, तर इथं 0 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0, आणि 1 मायनस 0 1. याचा आन्सर आहे 1 0 0 1. म्हणजे की लक्षात ठेवता, जिथं 10 होईल म्हणजे 1 0, तिथं येते 2, आणि जिथे 11 होईल तिथे येते 3. पण इथे 11चं काही काम नाही पडत,
सबट्रॅक्शन मध्ये त्या 11चं कामच नाही पडत, फक्त 10चं. एक वेळा अगेन सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना समजला नाही. काय घेतलं आपण? 1 1 1 0. इथं आहे 0 1 0 1. हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड केला तर झाला 10. 10 कायचा बायनरी नंबर आहे? 2चा. मग 2 - 1 1. मग इथं हा 1 इकडे दिला आपण, तर इथं किती आलं? 0. तर 0 - 0 0. 1 - 1 0 आणि 1 - 0 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर सेकंड. डबल 1 डबल 0. This is the binary number minus 0 1 0 1. 0 1 0 1. आता याची सबट्रॅक्शन बघा कशी जातात. डबल 1 डबल 0. 0 1 0 1. सबट्रॅक्शन. आता इथं आहे 0, कॅरी फॉरवर्ड घ्या लागते आपल्याला. इथंही 0च आहे, हे याला मागितला असता. हा म्हणे हा जो 0 म्हणते याला आता साखर पाहिजे. याच्या घरी गेला, हाय का साखर? तो माझ्या घरी साखर नाही. मग याच्यापाशी गेला, हाय का साखर? आहे 1. तर हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड आणि हाच 1 इथं केला. हा 1 इथं इकडे आला कॅरी फॉरवर्ड, हा इकडला. आता हा कॅरी फॉरवर्ड इकडे आला, पहिले हा इथं गेला आणि इथं आला. मग इथं झालं 1 0. आता 1 0 म्हणजे कायचा आहे? तो 2. 2चा बायनरी नंबर आहे 1 0. 2 मधून 1 गेला, किती राहिला? 2 - 1 1. त्याच्यानंतर 0 - 0 तर 0 होऊनच आहे. मग इथं 0 तयार झाला. एक मिनिट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 1 आहे की नाही, इथं पण कॅरी फॉरवर्ड होऊन जाईल. हाच 1 इथं काय होणार? इथं पण कॅरी फॉरवर्ड होईल. म्हणजे बघा काय केलं आपण. इथं काय होता? बायनरी नंबर किती होता आपला? हा 1 इथं कॅरी फॉरवर्ड केला आणि हा 1 इथं पण कॅरी फॉरवर्ड केला. पण इथं ऑलरेडी 10 होता. 10चा बायनरी कोड किती आहे? 2. 2 - 1 1. मग 2 मधून 1 गेला, 1 राहिला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण इथे 1च द्यायचा. आता हा जिथं 0 घ्यायचा नाही, इथं 1 घ्यायचा. तर 1 मधून 0 गेला, किती राहिला? 1. आता हा तर कॅरी फॉरवर्ड केलेला आहे आपण. हा काय केलेला आहे? कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. तर आता याचा कॅरी फॉरवर्ड इथं घ्यायचा, इथं. तर डबल. आता इथं हा जर 1 इथं जर घेतला आपण, हा जर 1 इथं घेतला तर इथं तर 0 झालता. तर इथं झाला 1 0. 1 0 म्हणजे 2. 2 - 1 1. आणि इथं काहीच नाही राहिलं, इथं 0. तर याचा आन्सर आहे 0 1 1 1. तुम्हाला हे प्रॉब्लेम समजण्यासाठी थोडंसं अवघड गेलं असेल. एक वेळा पुन्हा सांगतो, पुन्हा कट आणि पुन्हा ऐका. डबल 1 डबल 0. इथं आहे 0 1 0 1. आता सर्वात आधी इथं पाहिजे आपल्याला 1, तेव्हा सबट्रॅक्शन होईल. ते तसं होणार नाही. तर हा जो 1 आहे, हा 1 याला पण द्यायचा आणि हा 1 याला पण द्यायचा. पण हा 1 आणि याला जर दिल्यावर हा झाला 10 1 0. 1 0चा बायनरी कोड किती आहे? 2. 2 - 1 1. इथं आला 1. त्याच्यानंतर इथं आलं. आता या 0चं काही काम नाही इथं. लक्षात ठेवतो, इथं चालते बायनरी कोड, इथं 1च झाला फक्त. मग हा रिप्लेसमेंट केला आपण डायरेक्टली. तर आता 1 1 - 0 किती होते? 1 - 0 1.
मग इथं तयार झाला झिरो, इथे किती तयार झाला झिरो. आता इथं जर झिरो तयार झाला तर तुम्ही हा 1 इथं घेऊन घ्याल. हा 1 जर इथं घेतला तर किती होऊन जाईल 1 आणि 0, 1 0 म्हणजे बायनरी कोड किती आहे 2, 2 - 1 1. इथं काहीच नाही राहिलं 0 0 0. मग 0 1 1 1. दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. कुणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. अजून घेऊ आपण 3 प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये तुमचे कन्फ्युजन सर्व दूर होऊन जाईल. प्रॉब्लेम नंबर 3 बघा. वन 1 0 0 0. हा बायनरी आहे. 0 0 0 0 1. सबट्रॅक्शन करू आम्ही. कसं करसाल 1 1 0 0 0. इथे इथे 0 0 0 0 1. सबट्रॅक्शन. आता या सबट्रॅक्शन मध्ये बघा, आता इथं 1 आहे का नाही, इथे 1 आहे का नाही, इथं 0 आहे पण 0 - 1 चालत नाही, तर कॅरी फॉरवर्ड इथून घेऊ आपण. हा 1 इथं झाला कॅरी फॉरवर्ड नुसार, इथं पण आला आणि इथं पण आला. इथचा 1 इथं 0 होऊन जाईल, इथं काय होईल 0. हा 1 इथे इथे इथे. आता करा कॅल्क्युलेशन. हा काय झाला 11, हा किती आला 11 झाला, नाही सॉरी 10 झाला ना. 1 0 1 0 करायचं कशाचा बायनरी कोड आहे 1 0 कशाचा बायनरी कोड आहे 2 चा, तर 2 - 1 1. मग हा 1 फक्त जसाच्या तसंच आहे. 1 - 0 1 1 - 0 1. लक्षात ठेवता. मग इथं इथं हा झाला 0, मग हा इथून घेऊ कॅरी फॉरवर्ड. आता इथून जर याचा कॅरी फॉरवर्ड घेतला 1, पण विद्यार्थी मित्रांनो इथं कॅरी फॉरवर्ड घ्यायची गरजच नाहीये, कारण की 0 - 0 0. कॅरी फॉरवर्ड घ्यायची गरज नाही, कारण की तो 0 झाला ना आणि खालचाही 0च आहे. आणि 1 - 0 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. सोपीच आहे प्रॉब्लेम, ट्रिक्स आहे फक्त याची, बाकी काही नाही. एक वेळा पुन्हा बघा. हा 0 होता, हा 1 होता, तर याले 1 दिला, याले 1 दिला, याले 1 दिला. फक्त इथं बायनरी जी फर्स्ट नंबरवर बायनरी बनते. 1 0 झाला, 1 0 झाला तर म्हणजे 2 2 2 - 1 1. हा 1 आहे, 1 - 0 1 1 - 0 1. हा इथं 0 झाला, 0 - 0 0 आणि 1 - 0 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 4. 1 1 0 0 0. बायनरी कोड -0 1 1 1 1. This is the binary code. 1 1 0 0 0 0 1 1 1 1. सबट्रॅक्शन. आता इथं 0 आहे, कॅरी फॉरवर्ड इकडून होऊन जाईल. पहिले हा 1 इथे येईन, हा 1 इथे येईन, हा 1 इथे येईन, इथं होऊन जाईल 0. आता इथं 1 आला, 1 म्हणजे होती बायनरी, इथं बायनरी कोड झाला 1 0. 1 0 म्हणजे 2 2 मधून 1 गेला, 1 राहिला. इथं आहे 1 1 - 1 किती होते 0. इथे 1 1 - 1 0. पण इथं आहे की इथं 0 झाला,
तर तो चालते का आपल्याला? नाही. मग हा 1 आहे की नाही इथे घेऊ. मग इथं काय म्हणजे 1 0 होऊन जाईल. काय होणार? 1 0 म्हणजे 2 मधून 1 गेला 1 राहिला. आणि इथं तर 0 झाला मग. तर 0 मायनस 0 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. 0 1 0 0 1. तसंच प्रॉब्लेम नंबर 5. 1 1 1 5 टाइम्स 0. 1 2 3 4 5. बायनरी मायनस 0 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ट्रिपल 1 1 1 आहे 7 टाइम्स. आता हे सबट्रॅक्शन करायचे. तर कसं येणार? पहिले 1 1 1 1 2 3 1 2 3 4 5. इथं 0 1 2 3 4 5 6 7. ओके. सबट्रॅक्शन. आता हा जो 1 आहे हा इथं, हा इथं, हा इथं, हा इथं आणि हा इथं. तर हा झाला बायनरी कोड आहे इथं 10. 10चा बायनरी कोड आहे 2. 2चा बायनरी कोड आहे ना तो 10. तर इथं 2 मायनस 1 1. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. इथं 0 झालं होता बिचारा. मग याला एक आणि त्याला की नाही कसं 1. मग 1 0 म्हणजे की इथं 2 झाला. 2चा बायनरी 2 मायनस 1 1. मग हा इथं इथं 0 झाला. तर हा 1 इथं. तर इथं काही 1 0 1 0चा बायनरी कोड म्हणजे 2चा बायनरी कोड आहे तो. तर 2 मायनस 1 1. तर याचा आन्सर येणार आहे आणि इथं 0. तर 1 1 0 0 0 0 1. दिस इज द फायनल आन्सर. तर अशी आहे तुमची सबट्रॅक्शन. तुम्हाला हे सबट्रॅक्शन समजली असेल. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, एनी डाऊट? नो कोणाला सर. काही ओके. तर इथं आपलं सबट्रॅक्शन कम्प्लीट झालेली आहे. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन घेणार. तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.